पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण, महाराष्ट्र ते प्रकरण कधीच विसरू शकत नाही. पण स्वतःला पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र हे थांबवत का नाहीये? रोज एक हुंडाबळी, मागण्या काही थांबत नाहीयेत. सासू सासरे सासरगडची मंडळीही काही सुधरत नाहीयेत. नाशिकमधून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलंय. यानंतर संतप्त झालेल्या माहेरच्यांनी जे केलंय ते खूपच धक्कादायक आणि हादरवणारं आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबलीमध्ये काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सासरच्या छळाला कंटाळून 22 वर्षाच्या महिलेनं आपलं जीवन संपवलंय. मोहिनी चंद्रकांत अहिरे असं या महिलेचं नाव आहे. लग्नानंतर काहीच वर्षात मोहिनीनं हे धक्कादायक पाऊल उचललंय. तुझ्या माहेरून मोबाईल आण, गाडी आण, पैसे आण असं म्हणत सासरच्यांनी त्या मुलीवर दबाव टाकायला सुरुवात केली. मोहिनी ऐकत नाही म्हणल्यावर त्यांनी तिचा छळ केला, तिला मारहाण केली, शिवीगाळ केली. सासरच्या त्रासाला कंटाळून आमच्या मुलीनं जीवन संपवलं असा मोहिनीच्या घरच्यांचा दावा आहे. मुलीनं जीवन संपवलं समजताच माहेरच्या नातेवाईकांनी सासरी धाव घेतली. दोन्ही कुटुंबात वाद झाले. या वादानंतर धक्कादायक घटना घडली. संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारातच लेकीची चिता पेटवली आहे. पीडित कुटुंबियांनी दारातच मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी मोहिनीच्या पतीसह 6 जणांवर चांदवड पोलिसात गुन्हा दाखल केला गेलाय. यातील सर्व संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय. महाराष्ट्र खरंच पुरोगामी कधी होणार आहे? हुंड्यासाठी रोज एक बळी जाणं कधी थांबणार आहे? तुमच्याकडे याचं उत्तर आहे का? तुम्हाला नाशिकच्या या प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.